कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी थोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी। नमस्कार, मी सलील कुलकर्णी आजच्या कुरकुरे सॉलिड मस्ती मधली सुट्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो। आपल्याकडे शिक्षणाची सुरुवात झाली ती म्हणजे गुरुच्या घरी जायचं, गुरुची सेवा करायची, त्याच्याकडनं विद्या घ्यायची, मग ती धनुर्विद्या असो वेदविद्या असो। आज शाळेतले विषय बदलले, शाळेची परिभाषा बदलली, तरी आज अशा काही शाळा आहेत ज्या वेदाचं अत्यंत शास्त्रशुद्ध शिक्षण विद्यार्थ्यांना देतात। त्याबरोबर मग इतरही विषय शिकले जातात, पण मुख्य वेद। आज अशाच एका शाळेत मी आलोय, सद्गुरू निजानंद महाराज वेद विद्यालय आळंदी। इथल्या या शाळेमध्ये आपण बघूया इथले विद्यार्थी, इथले शिक्षक वेदाचं शिक्षण घेत आहेत, वेदाचं शिक्षण देत आहेत, ते आज आपल्याशी काय बोलतायत, त्यांचं शालेय शिक्षण, त्यांचं शालेय जीवन नक्की कसं आहे जाणून घेऊया। ओम गणपतये नमः स्वाहा एकदाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् स्वाहा एकदन्तं चतुर्हस्तं पाशं मुचधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तागमं निरन्देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः रुचातरम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः स्वाहा। मनामध्ये असलेलं अपार चैतन्य, मनामध्ये असलेला दंगा, अफाट कल्पनाशक्ती हे प्रत्येक शाळेमध्ये मुलांमध्ये दिसतंच, म्हणूनच त्यांना आम्ही रत्न म्हणतो। तर कधी कधी पोशाख बदलतो, शिक्षणाची पद्धत बदलते, पण मनातलं चैतन्य आणि दंगा कायम असतो। केवळ धोतर किंवा उपरणं घेतल्यामुळे तो दंगा कमी होत नाही। कदाचित जरा वेदबीद म्हणून थोडी मुलं शांत होत असतील, तरी रत्न ते रत्नच असतात। अशा रत्नांशी मी तर गप्पा मारणार आहे। तर माझ्याबरोबर आहे शुभम पंचबाई। कसा आहेस तू शुभम? अतिशय सुंदर आणि अतिशय व्यवस्थित। सुंदर, तू दिसतोस प्रसन्न एकदम। तू कसा निर्णय घेतलास रे इथे या शाळेत आपण यावं? कधी आलास तू इथे? कितव्या वर्षी? आता सध्या मी 4थ्या वर्षाला ते अध्ययन करत आहे। पण याच्या आधी काय शिकलास तू? याच्या आधी मी शाळेत 10वी पास झालेलो आहे। धुळ्याला माझं एज्युकेशन पूर्ण झालं। धुळ्याचा आहेस तू? हो, मी धुळ्याचा। आणि 10वी झाल्यानंतर तू इथे आलास, तर 4 वर्ष शिकलास। हो। पण 10वी नंतर आपण काय करतो युजली, की बाबा कॉमर्सला जातो, मग चार्टर्ड अकाउंटंट होतो, हां सायन्सला जाऊन डॉक्टर होतो, इंजिनियर होतो। मग अचानक तुला 10वीत हे काय डोक्यात आलं की आपण वेधशाळेत जाऊन वेद शिकावेत? कारण की वेदात एक महत्त्वाचं, वडील माझे सध्या हे शिकलेले आहेत आणि काय करतात वडील? वडील डॉक्टरही आहेत आणि पौरोहित्याचे त्यांचे 2 वर्षाचे हे अभ्यासक्रम त्यांचा झालेला आहे। तर वडिलांनी सांगितलं की वेदो रक्षती रक्षता, जो वेदाचं रक्षण करतो वेद त्याचं रक्षण करतो, असं त्यांनी सांगितलं। क्या बात आहे, काय बोललास तू? वेदो रक्षती रक्षता, वेदो रक्षती रक्षता। फार सुंदर। हां, तर त्यामुळे मला फार इच्छा झाली की वडिलांनी एवढं सुंदर महत्त्वाचं एक वाक्य मला सांगितलं आणि त्याच्यामुळे माझ्या मनात इच्छा झाली की आपण हेच शिकावं, बाकी काही शिकण्यापेक्षा संस्कृतीचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण इथे यावं। पण इथे आल्यानंतर सगळ्यात कुठली जड गेली गोष्ट की बापरे हे मला जमणारच नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यावर ते स्वतःचे कपडे वगैरे धुणं फार अवघड, कारण की कधी आपण घरी एक कपडा न धुतलेला आणि इथे आल्यावर कपडे वगैरे धुवायचे, ते फार अवघड। अभ्यासातलं तसं तर इंग्लिश वगैरे सगळे विषय झालेले होते आणि संस्कृत पण थोडंफार येतं, त्यामुळे अभ्यासातलं काही एवढं अवघड गेलं नाही। पाठांतराला फार वेळ लागला, पहिले 5-6 महिने। आता ही वेगळा तू एक वेगळी वाट निवडलीस, बरोबर? हीच वाट तू पुढे कंटिन्यू करणार आहेस का? हो, याच्या पुढे मी कंटिन्यू ती वाट पुढे चालू ठेवणार। काय करणार पुढे जाऊन? याच्या पुढे मी कीर्तन आणि भागवत या दोघी अध्ययनाचा अभ्यास पुढे करणार आहे मी। कीर्तन का करायचं रे? कीर्तन प्रवचन काय वाटतं तुला? कीर्तन प्रवचन केल्याने नक्कीच आपणही सुधारतो आणि जगाला सुधारण्याचा महत्त्वाचा प्रयत्न व प्रबोधन करून लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू शकतो, किंवा आपल्याकडनं काही ना काहीतरी चांगलं कार्य घडावं। पण तुला असं कधी भीती वाटते की आपण हे सगळं करता करता कीर्तन प्रवचन हे खूप सात्विकतेने आणि खूप मनापासून करणं आणि त्याच्यातनं बुवाबाजी होणं
त्याच्यामध्ये फार पुसट असते सीमारेषा असं वाटतं तुला कधी? हो वाटतं ना. पण उद्या असं झालं बाबा की शुभमला लोकांनी कीर्तन सुरू झाल्यावर एकदम माळा घालायला सुरुवात केली, एकदम तुला गाडीच्या टपावरच फिरवलं आणि एकदम अरे बो आले बो आले बो आले, कसं सावरशील स्वतःला? त्यावेळेस आपला मनाचं कंट्रोल पाहिजे की आपल्याला लोकांनी एवढं चढवलं तर आपण एवढं पण नाही चढलं पाहिजे. आपण आपल्या नियमाने आपल्या मनाचं कंट्रोल केलं पाहिजे त्या ठिकाणी, की आपण पण हे शिकलो हे आपल्या गुरूंच्या याच्यामुळे, आणि याचा आपल्याला मनात संयम आला की अति करू नये, अति तेथे माती हे लक्षात ठेवा. ज्या सात्विकतेने तू आत्ता माझ्याशी बोलतोयस असंच तुला अजून 10-15 वर्षानंतर खूप छान एखाद्या कार्यक्रमात एखाद्या मंदिरात कीर्तन करताना आणि लोकांचं प्रबोधन करताना बघायला मला खूप आवडेल. तर तुझ्या या ज्ञानाला फार मनापासून वंदन करतो, खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर एक मित्र आहे जो मुंबईहून आला, त्याचं नाव आहे अनिकेत कुलकर्णी. कसा आहेस तू अनिकेत बाळा? चांगला आहे. चांगला आहेस ना? किती दिवस झाले तुला इथे येऊन? 3 महिने. म्हणजे तू अगदी नवा कोरा आहेस असा इथला? हो. हो ना. याच्या आधी कितवी शिकलास तू मुंबईत? 8वी. 8वी? कुठे होतास मुंबईत राहायला? दहीसर. हो. मुंबईत फुल धमाल करत असशील ना, मल्टिप्लेक्सला जाऊन पिक्चर बघायचा वगैरे? इथे. मग इथे आल्यावर सगळ्यात त्रास कसला झाला रे? जड काय गेलं? जड सगळे घाबरायचे. पहिल्याच दिवशी सुट्टी होती ना मला, तेव्हा पहिल्याच दिवशी तिथं मॅच पण होते आणि सगळे गेलो गुरुजींकडे, सगळे तिथं बघायला लागलो. नंतर मग एरवी इथे मॅच बघता येत नाही का? नाही. मग तुम्ही गुरुजींकडे जाऊन मॅच बघितली? कधी कधी नाही, कधी कधी पेपरात वाचतात सगळे, पण काही कधी गुरुजींसोबत गेले ना 2-4 जण, ते बघून सांगतात. अरे नाही तर डायरेक्ट पेपरातच बघून तुम्हाला कळतं मॅचचं काय झालं? मुंबईत असताना रोज मॅच बघत असशील घरी? हो ना. पण घाबरवलं का तुला मुलांनी? गोड मुलगा दिसला अनिकेत, घाबरेल असं वाटलं तर घाबरवलं? मी पहिल्यापासून मला कोणी घाबरत नाही, घाबरायची हिंमत नाही झाली ना तिथं घरी. घरी कोणी तुला घाबरवलं नाही? ते घाबरवलं? कसं घाबरवलं? कोणी वरती रात्री पांघरून गेला जातो ना, तेव्हा कोणी पण वरतून उडी खाऊन बोलतो हो. हे जे सगळे बट्टू आहेत इतके तेजस्वी दिसणारे, ते एकमेकांना घाबरवतात वगैरे, यांनी मला फार गंमत वाटते. मी जसं मी मगाशी म्हटलं की मनातलं दंगा आणि चैतन्य हे त्या वयाचंच असतं, काही तुम्ही शिकलात तरी. पण मग आता नाही ना घाबरवत सध्या? आता मी घाबरत नाही. पण आता इथे अभ्यासात मजा येते? जड जातं? पहिल्या 2-3 दिवसात पहिले जड वाटायचं, आता नाही वाटत. मग घरातली तर सगळ्यात कुठली गोष्ट आठवते रे? भरपूर काय. सगळ्यात जास्त काय आठवतं? गणपतीत आम्ही दरवर्षी आहे ना गावी जातो. गावी गेल्यावर आहे ना सगळीकडं मस्त रोज सकाळी आहे ना मी सायकल घेऊन निघायचो, संध्याकाळी परत यायचो घरी. बाहेरच फिरत राहायचो. खूप छान आहे तुझ्या संयमाला मी सॅल्यूट करतो की एवढा संयम या वयामध्ये. पिक्चर बघायचा नाही, हॉटेलमध्ये जायचं नाही, छान अभ्यास करायचा, क्रिकेटची न्यूज बघायची ती पण फक्त पेपरमध्ये. या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाही आहेत. हे सगळं ही लोक करतात, म्हणून यांच्याकडनं आपल्याला मंत्रोच्चार आणि वेद ऐकताना इतकं पवित्र वाटतं. आणि आता माझ्याबरोबर एक लातूरून आलेला माझा मित्र, याचं नाव आहे निखिल सिद्धांत. कसा आहेस तू निखिल? मी चांगला आहे. मजेत आहेस? हो. लातूरला आधी कितवीपर्यंत शिकलास तू? मी 7वी पर्यंत शिकलेलो. आणि मग आता इथे किती वर्ष झाली? इथे 3रं वर्ष चालू आहे. 2 वर्ष झाले. का तुला असं वाटलं की आपण आता हे करावं? शाळेचा एक सगळ्यांचा चालू असलेला अभ्यास सोडून आपण हेच करावं असं का वाटलं? माझे मामा आजोबा तेच करतात, त्याच्यामुळे मी इकडे आलो. पण इथल्या ह्या सगळ्या अभ्यासक्रमातली तर सगळी तुम्हाला पुराणं आणि या सगळ्या गोष्टी संहिता, त्याच्यातली कुठली गोष्ट तुला शिकताना असं वाटलं की नको बाबा आणि मला अगदी कंटाळा येतो? जास्त करून इंग्लिशच. काय तुला कधी कुठल्या प्रकारची शिक्षा झाली आहे का रे? 2 नाही, मला झाली. झाली का रे? कारण की मी सेवेत लेट आलेलो होतो. सेवा म्हणजे काय करतो तुम्ही? उपासना असती 7:30 वाजता, त्याच्यात मी थोडा लेट आलेलो होतो, त्याच्यामुळे शिक्षा झाली. काय शिक्षा देतात तुम्हाला? उठ बसा. काय इथे तुम्ही जी आता तू 2 वर्ष झाली इथे, नवीन येणाऱ्या मुलांना तुम्ही घाबरवता असं मगाशी आमच्या जे छोट्या मित्राने अनिकेतनी सांगितलं. तुला पण असं घाबरवलं होतं कोणी? नाही, मला कोणी घाबरवलं नाही. नाही. पण तू त्याला घाबरवलं होतंस? नाही. खरं सांग. नाही. त्याच्या चेहऱ्यावर तर दिसतं की हो मी थोडं घाबरवलं होतं. कुणालाच घाबरवलं नाही असं कधीच नाही. पण तुम्हाला सांग रे, हे सगळं आपण वेदाचा अभ्यास करताना सुद्धा कधी खोटं बोललं जातं चुकून, छोटंसं तरी? आपापसात बारीक सारीक खोटं बोललं जातं ना? कधी 4:30 वाजता उठायचा कंटाळा येतो. मग त्याच्यामुळे कधी डोकं दुखतं, कधी पोटात दुखतं, ताप आल्यासारखं वाटतं. आणि मग दांडी
आणि मग झोपून राहायचं. हा. किती वेळा केलंस? असं मी 4-5 वेळा केलं. पण मग तुला तुझ्या एकदम वागण्यात बदल वाटला का तुझ्या मित्रमैत्रिणींना, की आधी हा तसा दंगेखोर होता निखिल आणि आता आल्यापासून एकदम असं शांतपणे असं बोलतो? सज्जन. सज्जन. आधी काय होतास मग तू? आधी म्हणजे मी खूप खोड्या करायचो, सगळ्यांना परेशान करायचो. आता आहेच. इथे पण खोड्या करतोस? हा. कुठल्या कुठल्या प्रकारच्या? म्हणजे कुणाला काही मागून डवचून जा, सेवेत कुणालाही मागून हाण. हान. हा पाठांतर तरी होतं? होत. नक्की. त्याच्यात काही चोरी करून चालत नाही ना? नाही त्याच्यात नाही. असं कधी होतं का रे की आपल्याला सगळे मिळून एकत्र म्हणता आणि एखादी वेळ पाठ नाही तर पटकन त्या वेळीच्या वेळीस नाही असं करून परत तसं नाही? असं नाही करत? काहीतरी तर पळवाट असणार, जशी शाळेत एकमेकांचं कॉपी करून लिहितात तशी इथे कॉपी होते का रे? नाही इथं कॉफी नाही, शाळेत कॉफी करायचो. करायचंच? हा. मग वेदात सांगितलेलं आहे कॉपी करू नये? नाही नाही तसं कॉफी करताच येत नाही वेगळं. करताच येत नाही? शाळेत करायचो कॉफी हा ना? परीक्षेच्या आता वेळेस. सगळं बंद झालं ना? आता सगळं बंद. व्हेरी गुड. चांगलं आहे. असंच मला असं वाटतं की या आपले जे वेद आहेत, आपला जो धर्माने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या अंगीकारल्या की कशा सगळ्या चुकीच्या गोष्टी बाजूला जातात. याचं फार चांगलं उदाहरण आहे निखिल. तसंच तुम्ही पण सगळं करा, मी पण प्रयत्न करतो आणि ह्यानी तर केलेलाच आहे. तुझं खूप अभिनंदन, असाच खूप मोठा हो आणि तुला तुझ्या ज्ञानाला आणि तुझ्या प्रयत्नांना मनापासून नमस्कार. उगवला नारायण नारायण सारी उजळे ग दुनिया उगवला नारायण नारायण सारी उजळे ग दुनिया. कुरकुरे सॉलिड मस्ती मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आता वेळ आहे गोष्टीची. मला एक सांगा की तुम्ही इतका छान एक तर संच दिसतोय, असे छान हुशार तेजस्वी बटू माझ्यासमोर बसलेत आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात पण खूप गोष्टी ऐकायला मिळत असतील ना? पण तुम्हाला 18 पुराण म्हणजे पुराणातल्या तर सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठच असतील? असतात? सगळ्या नाही पण ज्या बऱ्याचशा झाल्या असतात. त्या. हो पण कोण सांगतं इथे छान गोष्टी? तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतात? हो. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती तुकाराम महाराजांची गोष्ट आहे. एकदम वेगळी गोष्ट आहे. आपण खूप गोष्टी ऐकलेल्या असतात. अगदी ते डोंगरावर जाऊन बसले आणि मग त्यांची बायको त्यांच्यासाठी जेवण घेऊन आली, इथपासून ते त्यांना घ्यायला पुष्पक विमान आलं आणि मग ते सगळी लोक थांबली होती आणि त्यांना विमान घेऊन गेले. इथपर्यंत खूप गोष्टी आपण ऐकल्या. पण ही जी गोष्ट आहे थोडी वेगळी गोष्ट आहे. हां, एकदा काय झालं की एकदा वारीला सगळे वारकरी निघाले होते पंढरपुराला आणि सगळेजण तुकाराम महाराजांच्या घरी आले की चला महाराज वारीला. तर म्हणलं नाही, मी काही यंदा वारीला येत नाही. का? म्हणलं नाही, मी इथे काही लोकांना भेटणार आहे, इथे काही कीर्तन करणार आहे, इथे काही लोकांना प्रबोधन करणार आहे, मी यावेळी काही वारीला येत नाही. खूप आग्रह करायला लागले की नाही महाराज तुम्ही चला. तुकाराम महाराज म्हणले एक काम करा, माझ्याकडचा एक भोपळा आहे तो तुम्हाला देतो ना, त्याला तुम्ही वारीला नेऊन आणा. त्याला जे तुम्ही कराल ना ते त्याला पण घडवा. हां, म्हणजे काय? स्नान कराल तुम्ही चंद्रभागेत, ते करा भोपळ्याला. पांडुरंगाचं दर्शन करा. रिंगण तुम्ही बघितलं त्याला पण रिंगण बघू द्या. हातात घेऊन चला, म्हणजे त्याला पण असं वाटेल की आपण पण छान विठ्ठलाचं नाव घेतोय. असं सगळं करत करत तुम्ही भोपळ्याला वारीला नेऊन आणा. सगळे म्हणतात ठीक आहे. तर महाराज सांगतात भोपळा घेतात आणि वारी करून परत येतात. परत आलेल्या दिवशी परत तुकाराम महाराजांकडे येतात, म्हणतात हा घ्या भोपळा, हा मी वारीला नेऊन आणला. म्हणजे चला आता तुम्ही एवढा वारीला जाऊन आलेला भोपळा आहे, पण आता आज हाच खाऊया जेवायला सगळेजण. ची बायको मस्त भाजी करते भोपळ्याची, सगळे खातात. तुकाराम महाराज पण खातात. नंतर बायको जेवायला बसते. पहिला कसं होतं म्हणते बापरे किती कडू भाजी आहे, तुम्ही बोलला का नाहीत इतका कडू भोपळा आहे. महाराज म्हणतात की मला नाही कडू लागला. बाकीची लोक म्हणली नाही आम्हाला लागला खूप कडू, पण आम्ही काही बोललो नाही. बायको म्हणली मला तर किती कडू लागला. तुकाराम महाराज म्हणतात बघा, हा भोपळा वारीला जाऊन आला, सगळं केलं, तरी जी चव कशी होती? कडूची कडू होती. बदलली का? काय काय कळलं तुम्हाला एवढी गोष्ट ऐकून? इतके तुम्ही हुशार तेजस्वी मुलं. त्याला दे माईक.
की आजकाल लोक आहेत ना भरपूर तीर्थक्षेत्र वगैरे सगळं करतात, पण आपलं जे मनस्थिती सुधरवत नाही. ते अशी या उदाहरण तात्पर्य निघालं. तीर्थक्षेत्र भरपूर करतात. हो, पण आपली स्वतःची मनस्थिती तुला असं वाटतं का रे तुम्हाला की आपण आधी काहीतरी वाईट केलेलं असतं, ती अपराधी भावना असते म्हणून लोक जास्त तीर्थक्षेत्राला जातात, किंवा काहीतरी अपेक्षा असते म्हणून जातात? काहीतरी अपेक्षा असते म्हणून जातात लोक. अजून या गोष्टी विषयी कोण काय सांगेल? एखाद्याची जर स्वभाव एकदम वेगळा असेल किंवा एकदम वाईट असेल तर तो कधीच बदलत नाही. स्वभावाला औषध नसतं. स्वभावाला औषध नसतं हा एक भाग झाला. दुसरा असा आहे की तुमचा जर स्वभाव तसाच राहिला, औषध हवं म्हणून तर जायचं की आपण कुठेतरी आपण स्नान करू, आपण कुठेतरी पांडुरंगाकडे बघू आणि आपल्याला काहीतरी औषध मिळेल डोक्यामध्ये आणि मग आपला नजर स्वच्छ होईल. पण ते जर बदलणार नसेल तर तीर्थयात्रेचा काय उपयोग आहे? बरोबर आहे ना? मग आता आपण याच्याविषयी बोलूया की आपण सगळीकडे जगात बघतो की लोक कुठेतरी काहीतरी मागायला म्हणून, आता सध्या गणेशोत्सव चालू आहे, तुम्हाला असं वाटतं की गणपतीपुढे पण हात जोडतात ते काहीतरी मागायला म्हणून जोडतात? नाही तर काय लोकांना फार रस नसतो बाबा, पण काहीतरी आपल्याला चला आज आपण मागूया, परीक्षा आहे मग नमस्कार करूया असं वाटतं. वरून माणूस दिसायला गोड दिसतो, आतून कसं आहे ते माणसाला पण कळत नाही. वा, हा पण खूप चांगला मुद्दा आहे की वरून माणूस गोड वाटतो. त्यांना काय वाटलं की चालेल भोपळ्याची भाजी करूया, भोपळा कडू आहे खाल्ल्यानंतरच कळलं. असं म्हणणं बरोबर आहे, नंतर कळतं आपल्याला माणूस कसा आहे अनेकदा. आणि तो माणूस नुसता काय वारीला जाऊन सुधारत नाही ना, आतून सुधारला पाहिजे ना माणूस. असं सांगायचं तुकाराम महाराजांना. सांग तुला काय बोलायचं या विषयावर? तू स्वतः जेव्हा हात जोडतोस हा, आता तुम्ही तर इथे किती पूजा करता, वेद म्हणता, तू हात जोडताना काय मागतोस? काय नाही मागत? कधी कधी तेव्हा असं मागतो की परीक्षा चांगली जावी. पण आपण जे शिकतो ते परीक्षेसाठी शिकतो का जगण्यासाठी शिकतो? काय वाटतं तुला? जगण्यासाठी. हो ना. तुम्ही हात जोडता तेव्हा दुसऱ्यासाठी काही मागता का रे कधी? म्हणजे आपण एखाद्याच्या घरी गेलो, गणपती बाप्पाला तिथला नमस्कार केला, तर तरी आपण आपल्यासाठीच मागतो. त्यांच्या घरच्या गणपतीला गेलो तरी मला सुखात ठेव, मला खूप पैसा, असं नाही म्हणत की बाबा ज्या घरात तू बसलायस ना ते घर छान ठेव, हा त्या घरातल्या सगळ्यांना खूप आयुष्य देत, आरोग्य चांगलं राहू दे, असं मागतो का आपण? कमी वेळा मागतो. बरोबर. तुम्ही असं कधी बघितलंय का की एखादा माणूस जरी वर सगळे वेद म्हणतोय पण आतमध्ये मनात काहीतरी वेगळंच चाललंय? असा कधी अनुभव आहे की जसं भोपळावरनं छान आपला तीर्थयात्रेला जाऊन आला, तसं वेद म्हणणं ही एक तीर्थयात्राच असते एक प्रकारची, हो की नाही? शब्दांची असते आणि आपल्या ध्वनीची असते यात्रा ती, की छान आपण एक सगळे मिळून एक छान ध्वनी निर्माण होतो तुमच्या वेदपठणातून आणि त्यांनी वातावरण छान निर्माण होतं. पण तरी आतलं वातावरण जर विचित्र असेल, असं कधी होतं का तुम्हाला स्वतःला? कधी कधी घरची आठवण येते म्हणून आपल्या घरीच लक्ष असतं. आई आपली काय करते, पप्पा आपले कुठे हे करतात, हे म्हणून. हे फार स्वाभाविक आहे मला वाटतं. आणि हे माणूस पण आहे. तुम्ही किती स्तोत्र म्हणलात तर मला वाटतं इथे शिकवताना हळूहळू, तू तर कितवीत आहेस? 7वीत गेला. 7वीत आहे. मला वाटतं तू 10वीतनं इकडनं बाहेर पडेपर्यंत हे पण एक शिक्षण इथे नक्की मिळेल की जेव्हा आपण स्तोत्र म्हणतो, जेव्हा वेद म्हणतो, तेव्हा पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित कसं करावं. म्हणूनच तर तुम्ही सगळे वेगळे विद्यार्थी आहात असं मी म्हणतो. पण तीर्थयात्रा घडल्यानंतर फरकही पडतो. असं कोणाचं झालंय की इथे यायच्या आधी एकदम कडू भोपळा होता, इथे आला आणि भोपळा गोड झाला, असं कोणाचं झालं? इथे येण्याच्या आधी मला वक्तृत्व शैली किंवा कीर्तनाचं वगैरे जे काही अभ्यास होता तो मला बिलकुल आवडत नव्हता. मी कीर्तनाला किंवा या गोष्टी किंवा आध्यात्मिक क्षेत्राकडे मी वळून सुद्धा पाहत नव्हतो. परंतु गेल्या 4 वर्षापासून मी इथे असल्यावरती मला या इतकी आवड लागली की मी आता इथून पाय काढण्याचा सुद्धा विचार करत नाही. वा, म्हणजे आतूनच तू बदलला? मला मनापासून म्हणजे आतूनच फार याची आवड निर्माण झालेली आहे. व्हेरी गुड. म्हणजे मला वाटतं तुमचं शिक्षण हे फक्त तुमच्यासाठी नाही आहे, अनेक लोकांसाठी आहे. कारण तुम्ही जेव्हा पुढे जाऊन वेदपठण कराल तेव्हा अनेकांच्या घरामध्ये शांतता असेल, अनेकांच्या डोळ्यामध्ये शांतता दिसेल. तर तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. आणि ही गोष्ट इथे मुद्दाम सांगितली कारण मला असं वाटतं की तुमच्या वेद पठणातून, तुमच्या मंत्र उच्चारातून तुम्हाला अनेक कडू भोपळे गोड करायचे आहेत पुढे. कारण आपल्या आजूबाजूला माणसं दिसतात ती बहुतेक सगळी कडूच दिसतात, फार कमी गोड माणसं दिसतात. त्यामुळे तुकाराम महाराजांनी हीच गोष्ट सांगितली की माणूस नुसता तीर्थयात्रेला नेऊ नका, त्याची वृत्ती आतून बदलायला पाहिजे. बरोबर आहे? तो नुसता भोपळा नेऊन आणल्याने त्याच्यात फरक पडला नाही, तसं माणसामध्येही फरक पडत नाही. माणूस जर आतून बदलायला त्यांनी प्रयत्न केला, त्याला बदलायचं असेल तर त्याला परमेश्वर आशीर्वाद देतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. कमाल वाटते मला या मुलांची. चित्रपट बघायचा नाही, TV बघायचा नाही, क्रिकेटची मॅच जिंकली का हरली दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बघायचं, शर्ट पॅन्ट घालायची नाही. पण एक गोष्ट मात्र यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि असायलाच हवी, ती म्हणजे खेळ. आणि बघा हे आपले भारतीय आपल्या मातीतले खेळ खेळत आहेत
किती दिवसांनी विटी दांडू बघायला मिळतोय बघा. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. कुरकुरे सॉलिड मस्ती मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज हा गणपती उत्सवाचा खास भाग आणि या खास भागासाठी आपल्याबरोबर अत्यंत खास पाहुणे आहेत. कारण गणपती उत्सव म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती गणपतीची सुंदर मूर्ती आणि तितकंच सुंदर असलेलं त्याच्या भोवतीचं आरास सजावट आणि ते सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि मला असं वाटतं की सजावट सेट हे म्हटल्यानंतर जे नाव आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते नाव ज्यांनी आपल्याला खरोखर सेट या गोष्टीलाच एक वेगळं परिमाण दिलं, मग तो चित्रपटात असेल, स्टेजवरचा असेल किंवा नाटकाचा असेल, ते आपल्या सगळ्यांचे आवडते आणि माझे मित्र नितीन चंद्रकांत देसाई. नमस्कार सर. नमस्कार नितीनजी. इतकं छान वाटतंय आज तुम्हाला मधली सुट्टीमध्ये भेटून. तुम्ही आलात आणि मुख्य म्हणजे तुमचं एखाद्या कलाकाराला काम करताना बघणं, ते तुम्ही गणपती बाप्पा काढलात, त्याची सजावट काढली, हे दृश्य खूप मनाला समाधान देणारं होतं. आमचं भाग्य की आम्हाला बघायला मिळालं आहे. मला पण आज जाम छान वाटतंय. एक तर गणपती बाप्पा म्हटल्यावरती मी हा 27 वर्ष ज्या कलेच्या साधनेमध्ये आहे आणि सुरुवातच मी गणपती बाप्पाच्या स्केचनी करतो. आज तुमच्या माध्यमातून तुमच्यासाठी सगळ्या रसिकांसाठी हे करता येतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुझा कार्यक्रम एवढा सुंदर चाललाय, ज्या पद्धतीने होतोय, सगळी टीम तू जे पद्धतीने वर्कआउट करतोय. मधली सुट्टी म्हटल्यावरती माझे मित्रच मला खुश होऊन बोलले नाही 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 आपण हा कार्यक्रम करावा. आणि कितीही आपण मोठे झालो, कितीही आपण काम जगाच्या कुठल्या पाठीवरती केलं, पण शाळा म्हटल्यावरती आपल्याला लगेच एक वेगळं इमोशन होतं. म्हणजे त्या माध्यमातून मी बरेच वेळ यायचा प्रयत्न करत होतो, पण मी आज गाडीतनं उतरल्यानंतर ती सजावट, ते सगळं गणपतीचं वातावरण, ते सगळ्या शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी केलेलं स्वागत आणि आपले मित्र, आपल्या गोष्टी, आपल्या आठवणी. तुम्हाला शाळा म्हणल्यावर सगळ्यात हायलाईट्स आठवतात ते काय आठवतात? कारण आज तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतं की तुम्हाला खूप भरून आलं आणि तुम्हाला भरभरून बोलायचं आहे शाळेविषयी. सगळीच मजा होती. म्हणजे आपल्या आयुष्यात नेहमीच सगळ्या गोष्टींना महत्त्व देत असतो. त्यातले देवदेवता, आई वडील आणि शिक्षक. आणि या शिक्षकांच्या ह्याच्यात जेव्हा आपण लहान असतो, सगळ्या शिक्षणाचे धडे घेत असतो, आपल्याला माहीत नसतं आपण आयुष्यात काय करणार आहोत किंवा काय होणार आहोत आणि काय घडणार आहे आपल्याकडनं. आणि ते घडवण्याचं जे महत्त्वाचं काम आई वडिलांबरोबर जर का कोण करत असतात तर शिक्षक असतात. आणि मी खरं सांगू की मी नेहमीच प्रामाणिकपणे हे सांगितलेलं आहे की शाळेत मी मागच्या बेंचवरती बसणारा विद्यार्थी होतो. मी जेव्हा गणिताचे क्लास चालायचे तेव्हा त्या गणिताच्या क्लासला ड्रॉइंग करायचो, शिवराज्याभिषेक काढायचो किंवा. आणि त्यावेळी तुमचा बाका खाली अगदी माझं असं म्हणजे सर तिकडे काहीतरी काढतायत आणि आमचे भडंग सर हे अगदी तन्मयतेने समीकरणं सोडवायचे. आणि म्हणजे त्याचं खडू, त्यांचं पकडण्याची पद्धतही मला अजून आठवते की एकदम शांत पद्धतीने ती समीकरणं सोडवायचं. पण माझं समीकरण वेगळं होतं आणि मी ते आपलं राज्याभिषेकाचं चित्र, महाराजांचं चित्र, आणि सरांनी पाहिलं हा काहीतरी मुलगा वेगळंच काहीतरी करतो. ते आले, त्यांनी आल्यानंतर त्यांच्या हातात पट्टी होती, ती अशी ठाकन मारल्यानंतर ज्या पद्धतीने मला असं दचकल्यासारखं झालं. आणि मी सरांना म्हटलं मी शिवाजी महाराजांचं चित्र काढतोय. तर सरांना कळेना, पण त्या समीकरणामधनं जी वेगळी समीकरणं आयुष्यात घडायची होती, तर त्या ह्याच्यात शाळेने मला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी नेहमीच पाठवलं. मग त्या इंटर राज्य असो किंवा इंटर स्कूल असो किंवा वेगवेगळ्या पद्धतींच्या परीक्षांना मी उत्तीर्ण झालो. त्याचे बक्षिसं मिळवून घेऊन यायचो. आणि आयुष्यात मग त्या दिशेने जाताना
जे समीकरण म्हणलं, पण ती अजून भडंग सरांची पट्टी आणि IDK मॅडमचा तो केलेला मायेचा, म्हणजे कोणीतरी मारल्यानंतर कोणतरी असं हळुवारपणे सांभाळायला लागतं. त्यावेळी मॅडम आमच्या प्राध्यापिका होत्या आणि त्यावेळी त्यांचं म्हणजे माझी जी कंप्लेंट असायची की हा खेळतो भरपूर आणि हा अभ्यासापेक्षा चित्र काढतो, तर त्यांनी नेहमी समजुतीने हे वातावरण असं ठेवलेलं की असतात काही काही मुलात काही काही गुण, पण ते खरंच माझ्या आईवडिलांनी पण सांभाळले आणि मला या कलेच्या क्षेत्रात यायला मिळालं. तर अशी आठवणी या वास्तूमध्ये आहेत, या सगळ्या बाकांवरती आहेत. कारण मी मागच्या बाकाचा स्टुडंट असल्यामुळे मी नेहमीच मागे असायचो, पण कधी खेळ म्हटला किंवा चित्र म्हटलं की पुढे असायचं. पण या सरांनी आणि प्राध्यापकांनी आणि प्राध्यापिकांनी मला नेहमीच सांभाळून घेतलं आणि जी माझी वाटचाल आहे कलेची, त्या शाळेपासूनच त्याचं खरं मूळ रूपात सुरुवात झालेली. आणि तिथनं मग मी स्कुलापार्टला गेलो, मग कला क्षेत्रात आलो आणि हे सगळं करू शकलो बाप्पाच्या आशीर्वादाने. जो आत्ता किस्सा सांगितला शिक्षकांचा, तर आज तुमचे 2 असे शिक्षक आले ज्यांनी तुमच्यावर खूप प्रेम केले आणि तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम केले. तर बघूया तुमचे शिक्षक तुमच्याविषयी काय बोलतात, कारण तुम्ही तुमची बाजू सांगितली. शिक्षकांना शाळेतला तो विद्यार्थी कसा आठवतोय आपण बघूया, बोलूया आपण. ज्या सरांबद्दल, ज्या त्यांच्या समीकरणांबद्दल मी बोललो, ते आमचे भडंग सर. सगळ्या लोकांना आतुरतेने ही पाहायची संधी मिळते की ज्या सरांनी माझ्या पाठीवरती कोण मारू शकलं असेल. कारण आता सगळ्यांना नितीन देसाईंना कोणी मारलं असं जर का म्हणायचं तर तेच सर. आज छान वाटतंय की सर नेहमीच फळ्यापुढे असतात. आज बेंचवरती आपण बसू शकलो तुमच्या बरोबर आम्ही, ही एक मोठी संधी आहे. आणि सरांची छडी खाल्ल्यानंतर जी मायेची साथ मिळायची ती आमच्या IDK बाईंकडनं. कारण त्यांनी नेहमीच आईच्या मायेने, म्हणजे शिक्षिका म्हटल्यावरती आपण घरातनं आल्यावरती नेहमीच शिक्षिकांचं उदाहरण असं असतं की त्या आपल्याला कान पकडून शिकवतात का काय, पण जसे सर प्रेमळ पण कडक असायचे तसेच मॅडम ह्या नेहमीच मृदू होत्या. आणि असं वाटतं मी मॅडमला विचारायलाच पाहिजे, तुम्हाला कुठे जाणवलं होतं की हा आपला जो विद्यार्थी हा इतरांपेक्षा काहीतरी वेगळा विचार करतो, थोडा वेगळा आहे असं कसं जाणवत होतं की पहिल्यापासून त्याचा कलेकडे ओढा होताच. म्हणजे आपण म्हणतो ना चिंता करतो विश्वाची, तसं कला विश्वाची चिंतन त्याच्या चेहऱ्यावर वाटायचं सतत. असं मला नेहमी आता विचार करताना वाटतं की बाकीची मुलं गडबड करत असतील, गोंधळ चालला असेल, पण हा शांतपणे प्रत्येक मुलाकडे बघून आणि त्याच्या मनात जे काही विचार झाले तो खाली काहीतरी करत असायचा. आणि एकदा दोनदा मला सरांनी, मी तेव्हा पर्यवेक्षिका होते, तर सरांनी, भडंग सरांनी मला सांगितलं की हा मुलगा आहे ना, हा गडबड करत नाही पण हा वेगळंच काहीतरी करत असतो. म्हणून मग त्याचं चित्र वगैरे आम्ही पाहिलं होतं आणि खरोखर तो फार सुंदर, म्हणजे 7वीपासून मला लक्षात येतं आहे. 7वीत होता ना नितीन तू, तर 7वीपासून त्याचं चित्र एक वेगळं असायचं. म्हणजे त्याला स्टेडी हँड म्हणतो ना तसं मला जाणवायचं. आणि आमची चित्रकला शिक्षक पण त्याचं नेहमी कौतुक करायचे. ते इंटरमिजिएट, एलिमेंटरी ह्या सगळ्या परीक्षेमध्ये तो चांगले ग्रेडने पास व्हायचा. एक कौतुक असायचं. आणि आमच्याकडे आम्ही अशा गुणी मुलांना एक प्रोत्साहित सतत करायचो. तर तुम्हाला आता मगाशीच आम्हाला नितीनजींनी तुमची आठवण सांगितली, तुमच्याकडनं पण ऐकायला आवडेल. त्यावेळेस काय होतं की ॲक्च्युली होता तो 9वीचा वर्ग आणि 10 मिनटं वेळ होता. तर त्यावेळेस मी वर्गातल्या मुलांना सांगितलं की 10 मिनटं वेळ आहे, तर जास्तीत जास्त सूत्र कोण लिहिली. तर नितीनचा हात एवढा फास्ट चालला होता, त्याच्यावरच मला शंका आली की हे सूत्र नाही आहे, काहीतरी वेगळं सूत्र दिसतंय. आणि मी बघतो तर काय, ते इतकं सुंदर चित्र होतं शिवाजी महाराजांचं. आणि त्याच्यातलं शिवाजी महाराजांचं प्रेम मला तेव्हापासून जाणवतं. आणि आता त्याचा खूपच मला आनंद वाटतो की अशा विद्यार्थ्याला आपल्याला शिकवायला मिळालं. आणि क्या बात आहे. मला हे इतकं सुंदर सर्टिफिकेट आहे की आज शिक्षकांना याचा अभिमान वाटतो की त्यांना तुम्हाला शिकवायला मिळालं. याच्यापेक्षा मोठी आशीर्वाद नेहमीच दाद असू शकत नाही. कारण जगभरात कितीही पुरस्कार मिळाले तरी आपल्या शिक्षकांकडनं हे वाक्य ऐकणं ही मला वाटतं सगळ्यात मोठा पुरस्कार. आणि शिवाय त्यांनी त्या छडीचा उपयोग स्वतःच्या आयुष्याला जो शेप लावायचा ना तो केला, याचा इतका आनंदच नाही. म्हणून जे 2D 3D, तर नितीन हा तसा 3D स्टुडंट आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे,
पहा कोवळे ऊन बोलावते. नाही, मला वाटतं की 3 डायमेन्शनल स्टुडंट आहे हे म्हणणं फार छान वाक्य आहे सर. मला एक सांगायचं आहे, त्याला जे शिक्षक रागवायचे किंवा शिस्त करायला लागायचे त्यांना तो मारकुटे शिक्षण आहे, त्यांना त्याच्यात देवदेवतांच्या भावना व्हायच्या. असं त्यांनी एकदा भडंग सरांना म्हणलं की माझ्यासमोर ते असे दिसतात, आयुध घेऊन आलेले दिसतात. काय कल्पनाशक्ती आहे या मुलाची. नाही, मला असं वाटतं एवढे मोठे सेट करायला ती फार मोठी लागते कल्पनाशक्ती. तेच एक समाधान असतं. हे ना शिक्षकांकडनं आपण खूप कौतुकही ऐकतो आणि पण बारीक बारीक गमती जमती असतात ना, तर तुम्हालाही हे माहिती असेल की हे मित्रांमध्येच शेअर केले जातात आणि त्या फार बाकावरच्या गमती जमती असतात. आपण मित्रांना बोलूया आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप धमाल ऐकायची. आता मला वाटतं नितीनजी हा सेट पूर्ण झाला. अगदी मित्र आले, सगळे खांब. येस येस. तर मला आता मित्रांना हे विचारायचं की आपण एक कलाकार म्हणून त्यांना सगळेच आम्ही खूप ओळखतो, मानतो, पण एक विद्यार्थी म्हणून कुठेतरी खटाळपणा असणारच. कारण आता जसं बाईंनी सांगितलं की खेळ म्हणल्यावर उत्साह वेगळा दिसायचा किंवा पट्टी पण खाल्लेली आहे सरांची. या पलीकडच्या बाका जसं असतं ना, बाका मागच्या गोष्टी नावाचं एक खरं तर काहीतरी असतं, त्या फक्त मित्रांना माहिती असतं. त्याच्याविषयी तुम्ही काही याच्यावर काहीतरी प्रकाश टाकू शकाल का? आता बाकामागच्या गोष्टीमध्ये बाकामागच्या गोष्टीपेक्षा ती मधली सुट्टी शाळेच्या आधी शाळेच्या नंतर जो तो आपला गुरापड करून इतर काय चालतं त्याच्यात आम्ही जास्त बरोबर होतो. म्हणजे त्याचं खरोखरी चित्रकला चांगली आहे की नाही ते वगैरे मला तो जे स्कूलला गेल्यामुळे कळलं की तोपर्यंत बाकी मित्रांना माहिती होतं. मला बाकी गोष्टींवर मी कॉन्सन्ट्रेट करतो. बाकी विषयात तो माझ्याशी खूप क्लोज होता. म्हणजे कुठला विषय? बाकी विषय काही क्रिकेट एक कॉमन विषय आहे आणि तशा याच्यात हा मंदार चांगला बॉलर असायचा आणि त्याला ना नेहमी जो क्रिकेट खेळतो जो बॅट्समन आहे त्याचा मधला स्टंप काढण्यामध्ये मजा यायची. आणि मी बऱ्यापैकी त्याचा कधी स्टंप काढू दिला नाही, बऱ्यापैकी त्याला दमवायचो आणि तो नेहमी बोलायचा यार तुझा एकदा मधला स्टंप काढायचा आहे. त्यांनी काढला नाही असं नाहीच, कारण तो उत्तम प्रोफेशनल बॉलर होता. मला त्याचं एक काढलेलं चित्र अजूनही आठवते. 8वीतली गोष्ट असेल साधारण. त्यांनी एक वठलेलं झाड दुष्काळाचं साधारण आणि फक्त पेन्सिल स्केच होतं आणि खाली गुडघ्यावर डोकं ठेवून बसलेला माणूस. त्या चित्रातनं खिन्नता त्यांनी जी पेन्सिल स्केचमधून उभी केली होती ना, ती माझ्या कायम मनावर कोरली आहे. ते चित्र त्याला आठवतं असेल की नाही माहीत नाही मला. ॲक्च्युली आमच्या शाळेत हुशार मुलं खूप, पण सेलिब्रिटी झाला एकच, त्याचा आम्हाला जास्ती अभिमान वाटतोय. या निमित्ताने अजून एक गोष्ट डोक्यात आली की असं शाळेमध्ये अनेकदा होतं की आपल्याकडनं अगदी अभावितपणे कोणाला तरी काहीतरी बोललं जातं आणि आपण तेव्हा त्या वयाच्या आपल्या मॅच्युरिटीनुसार नाही सॉरी म्हणत की म्हणू नंतर. तर मला असं वाटतं मधली सुट्टी एक चांगली संधी आहे की आपल्याला कोणालाही शाळेच्या काळामध्ये जर आपल्याकडनं चुकून काही बोलायचं राहिलं असेल, सॉरी आणि थँक्यू सुद्धा, की आपल्याला अरे मला तुझे आभार मानायचे होते तेव्हापासून ते राहून गेले. तर मला वाटतं हा तो क्षण आहे की तुम्ही नक्की. चांगली संधी आहे. मी तर थँक्यू 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 थँक्यूच बोलेन. आणि ह्या तुझ्या कार्यक्रमाच्या दुसरी माझ्या सगळ्या शाळेतल्या किंवा इतर सगळ्या शाळांच्या ह्याच्यात तर मी सांगेन की नेहमीच सगळ्यांना थँक्यूच बोलायला पाहिजे. कारण ते जे काय घडवतात, म्हणजे मी जो कोण आज आहे, माझे जेवढे डायरेक्टर प्रोड्युसर महत्त्वाचे आहेत तेवढेच आई वडील शिक्षक हेच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये मला वाटतं हे सगळे भारावून गेलेले चेहरे, या शिक्षकांनी भरभरून दिलेले आशीर्वाद, पुन्हा पुन्हा भरभरून दिलेले आशीर्वाद आणि हे सगळं अनुभवताना नितीनजींच्या डोळ्यात आलेलं पाणी, हे म्हणजेच मधली सुट्टी. कुरकुरे सॉलिड मस्ती मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आता मी या गुणी विद्यार्थ्यांची त्यांच्या गुरुजींची गप्पा मारणारच आहे, पण एक गोष्ट त्याआधी सांगतो की इथे जसं वेदाचं शिक्षण दिलं जातं तसंच इथे कीर्तनाचं, नारदीय कीर्तनाचं फार शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं. आणि ते शिक्षण घेतलेला एक गुणी विद्यार्थी म्हणजे इथे शुभम बुवा आता कीर्तन करणार आहेत आणि या कीर्तनामध्ये नेहमी प्रबोधनात्मक अनेक विषय हाताळले जातात. बघूया शुभम बुवा आज कुठला विषय हाताळतायत आजच्या काळातला. श्रीमन्महाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो सर्वान् नमस्कृत्य. तुकोबार आहे आपल्या सर्वांना सांगतात, काही न करणे न लगे चिंता. श्रोते हो, चिंता शब्द फार गंमतशीर शब्द आहे बरं. चिंता शब्दावरील जो चीवरील अनुस्वार आहे ना, तो जर आपण सर्वांनी काढून टाकला तर चिता शब्द तयार होतो. सजीवन देहते चिंता, निर्जीवन देहते चिता, असा जरी त्याचा अर्थ होत असला तरी आज आपल्यावरती फार मोठी चिंता सर्वांवर कोसळलेली आहे आणि अतिशय त्रासदायक
आणि संकट अशी मोठी आपली चिंता आहे ती म्हणजे जातीभेद. अहो कित्येक तरी वर्षापूर्वी आपल्या सर्वांची माऊली, जगाची माऊली असणारे ज्ञानेश्वर महाराज होऊन गेलेत. त्यांनी आपल्याला फार सुंदर वाक्यात एक उदाहरण दिलंय. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणच जाहला. आणि आज आपण त्या ओवीच्या अर्थानुसार वागतो का याचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. आजकाल प्रत्येक व्यक्ती एकमेकांना जातीवरून चिडवतात आहे. समजा मी जर एखाद्याला जातीवरून चिडवलं तर तोही व्यक्ती त्याच प्रतिक्रियेत मला जातीवरून चिडवतो. आणि जर दोघांनी एकमेकांना जातीवर चिडवलं तर त्या दोघांचं भांडण होतं आणि या भांडणाचं स्वरूप प्रत्यक्ष मारामारीपर्यंत जातो. हो अहो सगळ्यांचा जो जन्मदाता, जो दाता आहे तो भगवान, तो प्रत्येकावर कृपा करत असताना तो कधी असा विचार करत नाही की हा उच्च आहे, हा नीच आहे, त्याचप्रमाणे हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, असा तो काही न विचार करता सर्वांना समान कृपा करत असतो. तर मग विचार करा, जो आपल्या सगळ्यांचा दाता तो जर ह्या जातीपातीचा विचार करत नाही तर आपण ह्या जातीपातीचा विचार करणारे आपण कोण? त्यामुळे प्रत्येकाने जातीभेद न करता प्रत्येकाने चांगल्यारीत्या सर्वांना एकत्र आपला बंधू भाऊ समजून प्रत्येकाने जर वागलं तर नक्कीच आपला हा देश हा अग्रगण्य देश होईल असं मला वाटतं. आणि असा अग्रगण्य देश व्हावा यासाठी मी गणपती बाप्पाला विनंती करतो की आमच्या सगळ्यांकडनं असं हे कार्य करून घ्यावं. आणि आज मी हे आपल्यासमोर छोटंसं पुष्प सादर केलं. हे पुष्प मी सर्व गणपती बाप्पासमोर अर्पण करतो. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ महाराज की जय. वा 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 वा, खूप छान. बस तुझं खूप अभिनंदन, फार सुंदर केलंस. आणि इतक्या असं रसाळ वाणीमध्ये इतका वेळ छान सुसंबद्ध बोलणं फार अवघड गोष्ट आहे. तुम्ही मला सांगा की इथे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना खूप उत्सुकता असेल किंवा वेधशाळा त्याच्यामधले विद्यार्थी यांचं दिनचर्या, मी रुटीन म्हणणार होतो पण तुमच्याकडे बघून एकदम दिनचर्या म्हणलं. दिनचर्या कशी असेल, यांच्या अडचणी काय असतील, यांना सुट्टी कधी मिळत असेल, तर तुम्ही मला सांगा तुमची सुट्टी नेमकी कधी असते? कोण सांगेल मला? दिवाळीत आम्ही घरी जातो पण 10 तारखेला नोव्हेंबरमध्ये. पण आता बाकीच्या शाळांना शनिवार रविवार सुट्टी असते. अष्टमी आणि प्रतिपदा असते फक्त, हा शनिवार रविवार नाही. नाही. जशी शाळेतली मुलं कुठल्या तारखेला शनिवार रविवार येतात असं बघतात बाकीच्या शाळेतली, तसं तुम्ही कुठलंही कॅलेंडर उघडलं की आधी काय बघतात? आम्ही अष्टमी आणि प्रतिपदा बघतो. अष्टमी आणि प्रतिपदा. हो. मग त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय करता? कोण? आम्ही सुट्टी असल्यावर कधी क्रिकेट खेळतो, कधी विट्टी दांडू खेळतो किंवा आम्हाला कधी कधी बाहेर फिरायला घेऊन जातात. हो. तुमच्या इतर मित्रांना काय काय वाटतं, तुम्ही काय शिकता नक्की? की आता तुम्ही बहुतेक येऊन नंतर लग्न लावणार किंवा मुंज लावणार एवढंच वाटतं का त्या पलीकडे काही लोकांना माहिती आहे? आमच्या गावात तरी ह्याच्याविषयी काही माहिती नव्हती. पण ज्यावेळेस आम्ही इथे आलो शिकायला त्याच्यानंतर ज्यावेळेस सुट्टीत जायचो त्यावेळेस पण हाच गैरसमज होता की तुम्ही हे शिकल्यानंतर लग्न लावणार, बाकी सगळं पूजापाठ करणार. पण आम्ही नंतर त्यांना समजून सांगितलं की ह्याच्यामध्ये सुद्धा पुढचं शिकल्यानंतर तुम्ही अध्यापन करू शकता, त्याच्यानंतर पुढं डिग्री पण घेऊ शकतात. की जे सांगितलं की गुरुजींनी सांगितलं की वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे जी आहे तिथे क्रमांक परीक्षा दिल्यानंतर 12वी पासची डिग्री भेटते आम्हाला. एवढे विद्यार्थी छोट्या वयात सुद्धा अगदी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींच्या स्टेजवरती सुद्धा मंत्रपाठ केलाय. प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस आळंदीमध्ये आले होतात या सर्व छोट्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या स्टेजवरती जाऊन मंत्रपाठ करण्याची सुद्धा संधी मिळाली. श्री श्री रविशंकरजी आले होते, त्यांच्यासोबत सुद्धा या विद्यार्थ्यांना मंत्रपाठाला जाण्यासाठी मिळालं. नवीन जेव्हा मुलं येतात इथे तेव्हा तुम्ही त्यांना थोडा तर त्रास देत असालच मला खात्री आहे. शेवटी ती एक सायकोलॉजी असते की आपल्यापेक्षा छोट्याला त्याच्यावर दादागिरी करणं सुरुवातीला, पण नंतर नंतर तुमचं खूप छोट्या भावासारखं तुम्ही सांभाळून घेत असालच. त्याच्यातला एखादा प्रसंग आठवतो की एखादा मुलगा म्हटला की नाही नाही मला जायचंच आहे, मी नाही राहणार, किंवा एखादा जो सोडून गेला त्याच्याविषयी सांगा. तर माझ्यासोबत एक विद्यार्थी की 2 वर्ष इथं राहिला आणि ते 2 वर्ष राहिल्यानंतर तो अभ्यासातही त्याची सरासरी तो हुशार होता की पहिल्या 2-3च्या शिवाय त्याचा नंबर कधी हुकला नाही. पण असा विद्यार्थी 2 वर्षानंतर अचानक आला आणि गुरुजींशी म्हणला की नाही मला हे शिकायचंच नाही, हे मला डोक्याला जड होतंय, मला शिकायचंच नाही. आणि गुरुजीं किंवा थोडक्यात की त्याच्या आईवडीलही त्याला सांगतायत की अरे तुला 2 वर्ष झाली, अजून 1-2 वर्षात तुझं कम्प्लीट होतंय, पण नाही मला शिकायचंच नाही, मला 10वी-12वीच करायची आहे असं म्हणून तो शाळा सोडून गेला. काय असेल कारण? पण त्याला काय सुट्ट्यात गेल्यानंतर काही त्यांना घरी बाहेरचे विद्यार्थी बघितले असतील, मित्र वगैरे बघितले असतील, त्यांच्यात त्याला आकर्षण वाटलं असेल म्हणून तो गेला. तुम्ही सगळ्या कुठली गाणी ऐकता रे? मला फार उत्सुकता वाटते.
मागे कॉलेज आहे, पुढे रस्ता आहे, गणेशोत्सवाची मंडळ आहेत, इकडे समोर आराधनामध्ये मंगल कार्यालय आहे, त्यामुळे लग्न चालतात. त्यामुळे दोन्ही साईडनं आमच्याकडे पिक्चरचे गाणे बरेच ऐकायला येतात. ते ऐकायला येतात. प्लस सकाळी सकाळी बऱ्याच आमच्या पाठशाळेमध्ये सुद्धा देवाचे गाणे लावले जातात आणि कीर्तनं सगळे आळंदीमध्ये. असं कधी झालंय का की एखादा तुमच्यापैकी एखादा अंघोळीला गेला आणि बाहेर बाकीचे विद्यार्थी आहेत आणि एकदम तुम्हाला अजून ऑल वेल ऐकू आलं आणि हे बाबा काय गातो तू, इथे गाऊ नकोस असं पिक्चर मधलं गाणं, असं होतं? एकदम तसं वाटत नाही, कारण आम्ही जरी इकडचे जरी असलो तरी एक सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून आणि या वयातली आकर्षण म्हणून एक उत्सुकता म्हणून विचारतो की इथे वाढदिवस कसा साजरा करतात? कारण बाहेर पार्टी दिली जाते आणि लोक नाचतात गाणी लावून. इथे काय पद्धतीने वाढदिवस होतो? आज आपला मित्र सूरज शर्मा याचा आज वाढदिवस आहे, कशा पद्धतीने तुम्ही साजरा करणार? आमच्या इथे पाठशाळा पूर्ण वैदिक पद्धतीने असल्यामुळे आम्ही सुद्धा तिथीनुसार म्हणजे आता प्रतिपदा ते पौर्णिमा ह्याच्यानुसार ती जी तारीख न धरता तिथी जी असेल त्या दिवशी वाढदिवस साजरा करतो. तुम्हाला सगळ्यांना आपापल्या वाढदिवसाची तिथी माहिती आहे? हो, कमाल आहे. आणि की केक वगैरे न कापता वैदिक मंत्रांनी दीर्घायुष्य लाभावं, सर्व त्यांच्या गोष्टीची वाढ व्हावी असा आशीर्वाद देऊन आणि शेवटी सुदिनम सुदिनम हे गीत म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करतो. वा, मला आज खूप आवडेल तुम्ही जर सगळेजण इतके तेजस्वी बटू इथे बसल्यात. सगळ्यांनी मिळून जा सूरजसाठी तुमचं जे शुभेच्छा गीत असं आपण त्याला म्हणूया, शुभेच्छा मंत्र म्हणूया, ते जर म्हणलं तर मला पण ऐकायला मिळेल आणि आपल्या ऑडियन्सला पण ऐकायला जन्मदिन जन्मदिन जन्मदिन. पाहिलं ना, शाळा किती वेगळी असू शकते. आपला दृष्टिकोन बदलला ना की गोष्टी आपल्याला वेगळी दिसायला लागते. तसं इको फ्रेंडली गणपती, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आता सृष्टी वाचवा, इको फ्रेंडली व्हायला पाहिजे असं म्हणतो खरं, पण म्हणजे काय इको फ्रेंडली व्हायचं म्हणजे काय व्हायचं, कशी सृष्टी वाचवायची? तुमच्या मनातही असेलच ना. आम्हाला लिहून पाठवा. इको फ्रेंडली जग, इको फ्रेंडली गणपती आणि सृष्टी वाचवायची म्हणजे नक्की काय करायचं, तोच यावेळचा होमवर्क पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. मधली सुट्टी